सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। जय माता दी। नमस्कार मंडळी। यावर्षी नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करतोय आणि या दिवसांमध्ये तुम्ही जर आर्थिक तंगीपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय जर केले आणि ते विशेष म्हणजे अष्टमी आणि नवमी या दोनही तिथी एकत्रित आलेल्या दिवशी केले तर त्यांचा उपयोग तुम्हाला किंवा त्यांचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे। तर उद्याची तिथी आहे ती 11 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर ह्या तिथीला अष्टमी आणि नवमी या दोनही तिथी आहेत। उगवत्या सूर्यानुसार किंवा उगवत्या तिथीनुसार बघायला गेलं तर उद्या अष्टमी सुद्धा आहे आणि नवमी जी आहे ती 12:07 नंतर सुरू होते। तर उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि त्यातल्या त्यात अष्टमी आणि नवमी एकत्रित आल्यामुळे हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर लवंगांचे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लवंग सहजरित्या आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात। मसाल्याच्या डब्यामध्ये सर्रास वापरला जाणारा हा पदार्थ आहे, पण हाच पदार्थ दुर्गा मातेला किंवा आपल्या कुलदेवीला सुद्धा अत्यंत आवडता किंवा मग प्रिय पदार्थ आहे आणि प्रिय वस्तू आहे। त्याच्यामुळे याचे जर उपाय तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील जे काही विघ्न आहेत ते दूर होणार आहेत। तुमच्या घरामध्ये आर्थिक तंगी चालू असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी, त्याचबरोबर काही कर्ज झालं असेल किंवा मग धनप्राप्ती व्हावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी हे उपाय केले तर नक्कीच त्यांचा खूप चांगला फायदा होतो। तर हेच उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा करा। तर बघा, अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंचा वापर केला जातो आणि लवंग जे आहे ते खूप सुख समृद्धी आणि बरकत आपल्या घरामध्ये आणत असतं। तर यावर्षी बघा, नवरात्र उत्सव जो आहे तो सुरू आहे आणि 11 तारखेला अष्टमी नवमी तिथे आलेली आहे। नवरात्रीच्या काळामध्ये जर तुम्ही संपूर्ण नवरात्रामध्ये उपाय केले असतील लवंगांचे तर अतिशय उत्तम, पण नसतील केले तर उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तर उद्याच्या दिवशी आपल्याला सर्वात पहिलं काम काय करायचं आहे, एकतर आपल्या देवतांची पूजा करणार आहोत, माळ घालणार आहोत, हवन वगैरे या गोष्टी सुद्धा होतात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ही सुद्धा करा। तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असो नसो तुम्ही हे काम करू शकता। अखंड दीप लावलेला असो नसो तुम्ही हे काम करू शकता। तर उद्या अष्टमी नवमी तिथी एकत्र आहे। माता दुर्गेला सकाळी एक गुलाबाचं फूल जे आहे तर ते गुलाबाचं फूल आणि त्याच्यासोबत फक्त एक साबूत अशी लवंग जी कुठेही तुटलेली नसावी, तिला फूल असावं व्यवस्थित, मागचा दांडा जो आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या असावा, असं एक लवंग गुलाबासोबत किंवा गुलाबामध्ये टाकून जरी तुम्ही दुर्गा देवीला अर्पण केलं किंवा आपल्या घरामध्ये जो कुलदेवीचा फोटो आहे, कुलदेवी आहे, तिला जर अर्पण केलं तर आपल्या आयुष्यातील, आपल्या घरातील सर्व दुःख संकट दूर होतात आणि घरामधली संपूर्ण मंडळी जी आहे ती सुखी राहते। उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा। तुम्हाला आठवडाभर जमला असता तरी सुद्धा उत्तमच होतं, पण नाही जमला अष्टमी नवमी तिथीला गुलाबासोबत एक लवंग नक्की अर्पण करा। दुर्गा मातेकडे प्रार्थना करा किंवा आपल्या कुलदेवीकडे प्रार्थना करा की आपल्या घरामध्ये संकट जे आहे ते दूर होऊ दे आणि घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोनही टायमिंगला आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे। भीमसेनी कापूर घेतला तर अतिशय उत्तम। हा भीमसेनी कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि याच्यावरती 2 चांगल्या साबूत लवंग ज्या आहेत, म्हणजे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अशा लवंग ज्या आहेत त्या कापरावरती जाळायच्या आहेत। संपूर्ण घरभर याचा धूर पसरेल एवढ्या प्रमाणामध्ये आपण कापूर घ्या। भीमसेनी असेल तर 2 कापराच्या वड्या जरी जाळल्या तरी सुद्धा खूप चांगला धूर होतो, जास्त वेळ टिकतो। आणि ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे। कुलदेवीला हा मंत्र लागू होतो। तुम्हाला जर कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत करत हे कापूर आणि लवंग जाळा। तुमच्या घरामध्ये समृद्धी येईल, घरातील वातावरण शुद्ध होईल आणि सकारात्मकता जी आहे, सकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुमच्या घरामध्ये नक्की येईल। त्याच्यानंतर बघा, सकाळी संध्याकाळी दोनही वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला सुखी आणि वैवाहिक जीवन हवं आहे। बऱ्याच जणांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, दोघांचं पटत नाही, अगदी घटस्फोटापर्यंत तुमच्या गोष्टी जात असतील किंवा तुम्हाला वेगळेच राहावं असं वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे, 3 लवंगा घ्यायच्या आहेत, लाल कपड्यामध्ये त्या बांधायच्या आहेत। नवरात्रीच्या अष्टमी तिथीला हा जर उपाय केला तर तो अतिशय प्रभावी उपाय ठरत असतो। नवरात्रीची अष्टमी तिथी उद्या 12 वाजेपर्यंत आहे, तर ज्यांना ज्यांना हा उपाय करायचा असेल त्यांनी 12च्या आतमध्ये हा उपाय करून टाका।
3 लवंगा घ्यायच्या आहेत, लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत. नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजे अष्टमी तिथी जेव्हा असेल तेव्हा, तर आज दुपारपासून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये लाल कपड्यामध्ये 3 लवंगा, साबूत लवंगा बांधून तुमच्या इथे आजूबाजूला जे कोणतं देवीचं, कुलदेवीचं किंवा मग जे कोणतं ग्रामदेवी असेल तर त्या मंदिरामध्ये केलं तरी सुद्धा चालेल. तर हे लवंग जे आहे ते लाल कपड्यामध्ये बांधून दुर्गा मातेच्या चरणांशी आपल्याला ठेवायचं आहे. यामुळे काय होतं, पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा येतो. यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला जर गुलाबाच्या पाकळ्यांसोबत जर आपण लवंग अर्पण केले तर ते आपण अर्पण करायचे आपल्या देवघरामध्ये, किंवा जी आपली लक्ष्मी असेल किंवा जी आपली कुलदेवी असेल तिच्यासमोर आपल्याला हे अर्पण करायचं आहे. गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये 2 लवंग टाकायचे. हे आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आणि हे दुर्गादेवीला अर्पण करायचं. त्याच्यानंतर ते घेऊन यायचं आणि ते तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचं. तुम्ही हे मंदिरामध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे अर्पण करा, त्याच्यानंतर काही 5-10 मिनिटे देवीसमोर ठेवा आणि त्याच्यानंतर घेऊन या आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. वैवाहिक जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता सगळं व्यवस्थित झालंय, म्हणजे एखादा महिना ठेवलंय आपण हे, त्याच्यानंतर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, जर लग्नामध्ये खूप अडथळे येत असतील, लग्न जमत नसतील किंवा लग्नामध्ये म्हणजे काहींचे जमून मोडतात, साखरपुडा होतो आणि मग मोडतं, असं जर होत असेल तर अशा वेळी काय करायचं आहे, अष्टमी तिथीला म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी करू शकता किंवा आज केलं तरी सुद्धा चालेल. 2 हळकुंड घ्या, 4 लवंग घ्या आणि आपली इच्छा जी आहे ती दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये जाऊन दुर्गा मातेला सांगा. दुर्गा मातेचं मंदिर म्हणजे कोणतं, की जे तुमचं कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही हे करू शकता किंवा कुलदेवीचं तुमचं मंदिर असेल, आई भवानी मातेचं, रेणुका मातेचं जर कुठे मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर तिथे तुम्हाला काय 2 हळकुंड आणि 4 लवंग जे आहेत ते हातामध्ये घ्यायचे. दुर्गा मातेला आपली इच्छा सांगायची, लग्न जमण्याबाबत असेल किंवा जी काही आपली इच्छा असेल ती सांगायची आणि हे दुर्गा मातेच्या चरणांजवळ आपल्याला अर्पण करायचे आहे. यामुळे सुद्धा आपले लग्न जमत नाहीयेत किंवा मग काही प्रॉब्लेम्स येतात तर ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते दूर होतात. जर नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप अडथळे येत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी तिथी जी आहे तेव्हा जेव्हा ती व्यक्ती घरातून बाहेर पडते तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून आपल्याला 1 लवंग जो आहे तो 7 वेळा फिरवायचा आहे आणि ती लवंग देवीच्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवीच्या फोटोसमोर ठेवायची आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यात लवकर नोकरीचे योग जुळून येतात. जी व्यक्ती तुमच्या घरातली नोकरीसाठी जाते किंवा नोकरीमध्ये तिच्या अडथळे आहे किंवा तिला नोकरी मिळत नाहीये पण घराबाहेर जाताना त्या व्यक्तीच्या डोक्यावरून तुम्ही जर ही लवंग 1च लवंग 7 वेळा फिरवायची आणि ही देवीच्या फोटोसमोर ठेवायची, देवी मातेला प्रार्थना करायची की या व्यक्तीला नोकरी लागू दे, नोकरीमध्ये असणारे अडथळे दूर होऊ दे आणि ही वेलची जी आहे ती नंतर तुम्ही विसर्जित करून टाकू शकता. यामुळे नोकरीचे योग सुद्धा जुळून येतात. तर अशा पद्धतीच्या हे काही उपाय आहे, लवंगांचे उपाय, हे जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येणार आहे. अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.